आम्ही खंडाळा तलावापासून थोडंसं पुढे आलो. त्या ब्रिजच्या मित्राने सांगितलं एक हॉन्टेड हाऊस आहे. हे बघा, हे हॉन्टेड हाऊस आतमध्ये कार आहे. पूर्ण टायगर पॉईंट, टायगर पॉईंट पूर्ण सपाट राहतं. थोडासा पाऊस असता ना तर मजा आली असती. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे योगेश शिंपळे. आज आम्ही चालू लोणावळ्याला. लोणावळ्यामध्ये टायगर पॉईंट आहे, तिथंच आम्ही जाणार आहे आज. पण त्याच्या अगोदर आम्ही आता इथे आलो खोपोलीच्या रोडला. तर इथे बघा एक विमान आहे, तर तो पॉईंट आम्हाला भेटला, त्यामुळे आम्ही इथे थांबलो. इथून आपण व्हिडिओची सुरुवात करूया आणि इथून आपण आपल्याला डायरेक्ट पुढे टायगर पॉईंटकडे जाऊया. इथले सोडलेले विमान आहे, तर हे ऑलरेडी खराब झालेलं आहे. तर आतमध्ये जाण्यासाठी ना आपल्याला 100 रुपये एंट्री फी आहे बाईकने गेलो तर. आणि जर पर्सनली गेलो आपण फक्त नॉर्मली तर 50 रुपये पर पर्सनचं फी घेत आहेत. तर खोपोली रोडला कधी आला तर मग इथं तुम्ही व्हिजिट करा, मग इथून पुढे तुम्ही जाऊ शकता. तर आम्ही इकडून आलो. आमचं माझ्या लेफ्ट साईडलाच बघा ते खंडरसारखं आहे, पूर्ण म्हणजे रिसॉर्ट असं आहे, पण पूर्ण खंडर झालेलं आहे. तर हे थोडं आम्ही बघितलं आणि आपण आता इथून पुढे निघूया. आपण आपल्या लोणावळ्याला टायगर पॉईंट जवळ जाऊया. तर चला तर आपली राईड इथून स्टार्ट करूया. आम्ही आता लोणावळा घाट सुरू केलेला आहे. थोडासा पुढे टाटा पॉईंट आहे. टाटा पॉईंटच्या इथेच आम्ही थांबलो. आता इथून आपण आपली पुढची जर्नी स्टार्ट करूया. आता काय 10-15 मिनिटांमध्ये आम्ही पोचू. तर आपण डायरेक्ट जाऊया. तर आपण टायगर पॉईंटचे इथे आणि मध्ये आपल्याला काय बघायला भेटलं तर आपण एक्सप्लोर करत करत जाऊया. तर चला. तर लोणावळ्याच्या जुन्या ब्रिजवरती आम्ही आलेलो आहे.
नजारा जबरदस्त वाटतं, त्यामुळे आम्ही थांबलो आहे तिथं. खाली बघा पूर्ण गाड्या चालू आहेत. तर आम्ही आता टायगर पॉईंटच्या जवळच पोचलेलो आहे. 5-10 मिनिटात पोचू आम्ही आता. तर चला मग आपण आता पुढे निघूया. तर आम्ही आता इथं मध्ये थांबलो. पेरू घेतो, पेरू खाऊन मग पुढे निघतो. इथं रायडिंग करतात पोरं. तर आम्ही पेरू घेतला आता. थोडं पेरू होता. तर आम्ही इथे खंडाळा लेकच्या इथं आलो होतो. ते तलाव दिसले इथे, त्यामुळे आपण थोडं आतमध्ये एंट्री केली आणि पुढं थोडं आतमध्ये एक्सप्लोर करूया, बघूया. तर तुम्ही विश्रांती करू शकता आणि थोडा टाईम पण स्पेंड करू शकता. निसर्ग बघण्यासारखा आहे. आम्ही खंडाळा तलाव पण थोडंसं पुढे आलो. इथं ब्रिजच्या मित्रांनी सांगितलं एक हॉन्टेड हाऊस आहे, ते आपण ते बघूया आतमध्ये कसं आहे ते. एक सेकंड. हे बघा, हे हॉन्टेड हाऊस. त्या आतमध्ये कार आहे. काय म्हणतात हॉन्टेड. तर आपण हा हॉन्टेड हाऊस तर बघितला. त्याच्या बाजूला बघा एक रिसॉर्ट आहे. रिसॉर्ट हॉटेल आहे. ते हॉटेल पण पूर्ण बंद पडलं आहे. त्याच्या बाजूला पण एक हॉटेल आहे रिसॉर्ट टाईप, ते पण पूर्ण बंद पडलेलं आहे. आणि इथली स्टोरी आहे ना एकदम खतरनाक आहे. मला पण आयडिया नव्हती, माझ्या मित्राने सांगितलं. तर फायनली आम्ही टायगर पॉईंटला पोहोचलेलो आहे. व्ह्यू भन्नाट आहे. थोडा पाऊस नाही आला मागतपासून, पण बघूया कसं एक्सप्लोर करता येईल. तर आता आम्ही इथे पोहोचलो, तर बघा तुम्हाला दाखवतो बॅगला. तर हा आपला टायगर पॉईंटपासून दिसणारा व्ह्यू आहे. थोडासा पाऊस असता ना तर मजा आली असती. आता फक्त आभाळ आहे, पाऊस नाही. इकडे बघा पूर्ण सपाट आहे टायगर पॉईंट. टायगर पॉईंटला पूर्ण सपाट राहणं आहे. खडतं पूर्ण असं हे आहे ना, काय बोलतो ना, डोंगर आहे. डोंगरावरतीच पूर्ण आहे. बाजूने सगळ्या जाळ्या लावल्यात. पूर्ण लास्टपर्यंत हिरवळ आहे.
आमचं पूर्ण एक्सप्लोर करून झालेलं आहे टायगर पॉईंट. तर आम्ही आता हळूहळू बाहेर साईडला निघतो आहे आणि मग निघून येतो तर खाली जाऊ डायरेक्ट. मग थोडा लंच करू खाली जाऊन, खोपोली साईडला जाताना खाली लंच करू आणि मग तिथून मग डायरेक्ट मग घरी जाऊ. तर आम्ही तिथं एक्सप्लोर करून थोडंसं फिरून आलो, बोलू थोडंसं खाऊन घेतो काहीतरी. तर नॉर्मल कॉर्न पकोडा घेतलेला आहे, थोडंसं खातो, थोडं फिरतो. आता फिरून तर झालेलं आहे, खाऊन पिऊन आम्ही मग निघतो मग. तर आपला कॉर्न पकोडा आलेला आहे. तर फायनली आमचं आता टायगर पॉईंट फिरून झालेलं आहे. आम्ही थोडासा ब्रेकफास्ट केला. तर आता इथून आम्ही आता निघू आमच्या घरच्या साईडला. तर हा व्हिडिओ आपण आता इथं स्टॉप करूया, थांबूया व्हिडिओ आणि भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. आणि हा व्हिडिओ आपण इथं स्टॉप करूया आणि थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.